सो आम्ही खूप दिवस वाट बघतोय ट्रेलरची आणि लोक पण आम्ही जे काही पोस्ट करतोय सगळ्यावर विचारतायत कधी येते ट्रेलर कधी येत आहे. सो फायनली आता सगळ्यांना ट्रेलर बघायला मिळणार आहे. सो मला फार काही बोलावं असं वाटत नाही, आपण ट्रेलरच बघूया. ऍब्सोल्युटली आपण ट्रेलर बघू, ज्याच्यासाठी आज आपण इकडे आलो आहोत, ज्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. बॉईज 3चा ट्रेलर काढलेली आहे. ट्रेलर बघून तुम्हा सगळ्यांना कसं वाटतंय स्वतःचाच ट्रेलर आता पाहिल्यानंतर? नाही खूप मस्त वाटतं आणि ट्रेलर बघून मला आत्ता त्या ट्रेलरमध्ये मी दिसलो नसलो तरी शूटिंगच्या वेळेच्या आठवणी मला खूप जागृत झाल्या. एनर्जी बघितलीत तुम्ही या मुलांच्या आत्ता इकडे नाचताना त्या गाण्यामध्ये तितकीच एनर्जी स्टेजवरती पण आपलं फिल्मच्या शूटिंगच्या वेळेला पण असायची. मला एक एनर्जेटिक होऊन ती फिल्मचं शूटिंग संपल्यानंतर बाहेर आल्यासारखं वाटलं. एकदा आम्ही पूर्ण रात्रभर शूटिंग करून पहाटे समुद्रावरती गेलो होतो. अशी एनर्जी आहे यांची. मी पण समुद्राचा आनंद घेतला. ट्रेलर उत्तम झालाय, ग्रेट. ती एनर्जी आम्हाला ट्रेलर मधून कळतेच आहे, म्युझिक मधून कळते आहे आणि ती फिल्म मधून सुद्धा आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मला विदुलाला विचारायला आवडेल खरं तर की या फिल्ममध्ये 3 बॉईज आहेत आणि 1 हिरोईन आहे, तर या 3 बॉईजने एकूण किती त्रास दिला बरं तुला? अगं नाही, खरंच त्यांनी काहीच त्रास नाही दिला, मी खरं सांगेन. आणि त्यांनी खरं तर मला खूप ऍडजस्ट करून घेतलं आणि आम्ही चौघांनी मिळून बहुतेक खूप जणांना त्रास दिला असेल. आणि बॉईज, व्हॉट इज द स्वॅग? लुंगी स्वॅग. हा, बॉईज फुल चेंज होऊन आलेले आहेत. गेल्या वेळेस असे फुल स्टायलिश कपडे घालून आले होते, आज सरळ अण्णा बनून का आलात तुम्ही? वॅकेशनवर आहे ना त्यामुळे. वॅकेशन फूड स्टिल ऑन. बरं आता मला सांगा, तुम्हाला नॉर्मल कपडे जास्त आवडतात की हे आता जास्त आवडायला लागलेत? जीन्स वगैरे कसं थोडंसं बंदस्त वगैरे वाटतं ना, आता लुंगी असल्यामुळे नाही, हे सोयीस्कर आहे जास्त. हे जास्त सोयीस्कर आहे ना. हो, म्हणून मी सुद्धा हेच घालून आले. पार्थ, बॉईज 1, बॉईज 2 आणि आता बॉईज 3 खूप प्रेम मिळालं तुला अख्ख्या महाराष्ट्राकडून, सगळ्या प्रेक्षकांकडून, क्रिटिक्सकडून सुद्धा. आता बॉईज 3 मध्ये आम्हाला वेगळं काय बघायला मिळणार? विशाल सर म्हणले तसंच की म्हणजे प्रत्येक बॉईज आम्ही नवीन करतो तेव्हा तो आमच्यासाठी पहिलाच, म्हणजे आम्ही 0 पासूनच परत सुरुवात करतो सगळं करायला. सो अगेन सेम प्रेशर आहे आमच्या सगळ्यांना आणि ट्रेलर पाहिल्यावर अजूनच ते वाटलंय. सो आता वेगळं काय बघायला मिळेल हे तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलंच की हे अजून वेगळीकडे जातात आणि आता त्यांच्याबरोबर कीर्ती पण आहे. सो मग ती त्यांना अजून कुठे कुठे फिरवते आणि कर्नाटकामध्ये गेल्यावर हे तिकडं कसे वागतायत. सो ह्या सगळ्याचं हे सगळं प्रिपेअर करून ते परफॉर्म करणं हे जरा आमच्यासाठी वेगळं होतं आणि चॅलेंजिंग होतं.
सो आम्ही सालाबादप्रमाणे आम्ही वर्कशॉप जो केला सो त्याच्यामध्ये आम्ही अगेन त्याच्यावर जास्त फोकस केल्यामुळे मे बी आत्ता तितकं एनर्जेटिक वाटतंय सर म्हणाले तसे. सो नक्कीच काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न तर आम्ही केलाच आहे. वी आर वेटिंग फॉर इट. प्रत्येक जसं या फिल्ममध्ये तिन्ही बॉईजला एकच हिरोईन दिसलेली आहे आम्हाला आतापर्यंत, हो. तसं तू खऱ्या आयुष्यात अशा मित्रांसोबत कुठल्या एकाच मुलीच्या प्रेमात पडला होतास का? नाही ना, पिक्चर मध्ये तसंच इकडे पण आलं माझं. अरे 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 अरे. हो. पार तुला तुझं असं कधी झालं होतं का? तुझे मित्र आणि तू कधी एकाच मुलीच्या प्रेमात पडले? हे आपण बोलू ना तिकडे खायला जाऊ तेव्हा. खायला गेलो की गुलाबजाम खात बोलू आपण. सुमंत, या फिल्म मध्ये तू जो रोल करतोयस त्या रोल बद्दल तुला काय सांगायला आवडेल? खूप वेगळा रोल आहे यावेळेस, कारण बॉईज 1 आणि 2 नंतर कॅरेक्टर जसं ओपन अप झालंय तसं आता तिसऱ्यात आमची एक टीम झाली आणि आम्ही तिच्या अगेन्स्ट कसं आमचे रिॲक्शन असतात आणि ती आम्हाला कशी ठसन देते, तर ह्याच्यावर फुल फिल्म आहे. आणि त्याच्यानंतर मग आमची चौघांची टीम होते आणि 5वा मेंबर कोण असतं मग याच्यावर पण आहे बरंच काही. सो देयर इज अ सरप्राईज. देयर इज अ सरप्राईज. आणि आय एम शुअर ही मुलं असल्यामुळे ह्या लोकांनी खूप दंगा केला असेल, धिंगाणा घातला असेल, पण या सगळ्यांना समीरजी कसं संभाळून घेतलं तुम्ही, की तुम्ही सुद्धा यांच्याबरोबर दंग्यात सामील झालात? सगळ्यात आधी मी जवळ असूनही सगळ्यात शेवटी मला विचारलं, यावरून अंदाज आला असेल माझा केवढा रोल आहे. तर माझा खूप मोठा असा गेस्ट रोल आहे. पण सध्या तुम्हाला कळलं असेल हसलं तर ते विषय कसे मिळतात, असे ते विषय मिळतात आम्हाला. पण मला खूप मजा आली यांच्याबरोबर. यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे. आणि विशालचं मला सगळ्यात आवडलं. विशालबरोबर मी 2 फिल्म्स केल्या आता, की व्हॉइस एक हिट झालेला आहे याचं, किंवा आधीचे चित्रपट हिट झालेले आहेत याचं लवलेशही त्याच्या ह्या चित्रपटात नसतो. त्याची शिस्त ही एकांकिका स्पर्धांमधली मला वाटली आणि माझ्या मते त्या शिस्तीमुळे त्यांची कार्यशाळा होते आणि त्यामुळे ना फार वेळ जात नाही शूट करताना. त्यांचं जे काही आहे ते त्याचं ठरलेलं असतं आणि त्याचे सगळे कलाकार असतात ते थोडेसे दबून असतात त्याच्यासमोर. तर हे मला खूप बरं वाटलं. तर सध्या आणि कसं आहे, बॉईजचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप आनंददायी अशी गोष्ट आहे. कारण सध्या काका मामा दादा किंवा असे साधारणतः रोल मी करतो, पण आज मी बॉईजमध्ये आहे तर मी सांगू शकतो त्या एजला थोडासा यूथशी मी कनेक्टेड झालेलो आहे. पण खूप मस्त वाटलं. बाप्पाबरोबर माझे सीन नव्हते, माझं दुर्दैव ते, पण ह्या सगळ्यांबरोबर सीन होते. तर काही सीन आम्ही खूप मजा केली. मला अनेक वर्ष ब्रिझा चालवायची होती. या चित्रपटानं म्हणजे ब्रिझा चालवता आली मला. आणि यांच्याकडे प्रचंड एनर्जी आहे आणि विशाल आणि यांचं मुळात खूप चांगलं कनेक्शन आणि ट्युनिंग आहे. तर त्यामुळे ते मी सगळं बघत होतो. मी खूप असं अमेज्ड झालो होतो की ह्या मुलांना थोडंसं सांगितल्यावर यांना लगेच कळतं. आणि विशालची अजून एक गोष्ट मला आवडली, म्हणजे विशाल हे तूच व्हॉइस 4मध्ये घेशील म्हणून म्हणत नाही, पण विशालचं एक आवडतं की त्याला समाधान वाटेपर्यंत तो सीन घेत राहतो. मग तो ऍक्टर किती मोठा असो किंवा नवीन असो, यांनी त्याला काही फरक पडत नाही. तर माझ्यामध्ये चित्रपट चांगलं होण्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू. खूप आवडलंय मला तरी. ट्रेलर आवडलं, तुम्हाला सगळ्यांना आवडलंय का? खूप खूप अभिनंदन गाईज. आणि आम्ही खूप आतुरतेने या फिल्मची वाट पाहतो आहोत. थँक्यू सो मच. प्रेशर नसतं कधी, कारण आपलं चांगलं गाणं आपण प्रत्येक करायला जातो, पण आई सरस्वतीचा हात कधी प्रसन्न होईल हे आपण ठरवू शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा बॉईज 3 करायचं ठरवलं तेव्हा काय करायचं, गाणं कुठलं असेल, कारण बॉईज 1ला आम्ही कुठं जायचं हनीमूनला पण केलं होतं, पण त्याच्यापेक्षा लग्नाळूच जास्त चाललं. लोकांची आवड ही वेगळीच असते मला. सो तर आम्ही ठरवून ज्यावेळेला एक प्रेझेंटिंग करताना की बाबा काय, तर मध्ये एक चांगलीच गॅप गेली होती कोरोनामुळे. सो पुन्हा एकदा लग्नाळू गाणंच लोकांच्या समोर नव्या रूपात आणायचं एवढं ठरलं होतं. पण तेवढ्यात आमचं कास्टिंग झालं आणि आम्हाला महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रावर अधिराज्य गाजवणारा एक सितारा मिळाला आणि तिला बघून आम्ही ठरवलं की आता लग्नाळू मुलींकडे द्यायला हरकत नाही गाणं, आणि म्हणून लग्नाळू मुलीच्या बाजूनी लग्नाळू करायचं असं ठरलं. मग जे काय झालं ते झालं. रेस्ट इज हिस्ट्री. तुला तुझं अभिनंदन करायला हवं. लग्नाळू गाणं आता मुलींवर चित्रित करण्यात आलंय.
क्या बात आहे. अवधूत दादा, जेव्हा पण तुमची गाणी आम्ही ऐकतो तेव्हा आम्हाला ना असं नाचावं असं वाटतं. म्हणजे मी जेव्हा आरजे होते तेव्हा सुद्धा मी स्टुडिओत जोरजोरात गाणी लावायचे आणि नाचायचे. आणि रिक्षात पण नाचता येत नाही, रिक्षामध्ये नुसते चालवावे लागते. पण तुमचं सुद्धा असं होतं का हो? म्हणजे ते गाणं प्रोड्यूस केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते पहिली सिटिंग करता आणि ऐकता तेव्हा तुम्ही सुद्धा असं नाचता का? ऑफकोर्स नाचतो. म्हणजे पोटात असे कावळे नाही काय पोटात बटरफ्लाईज, हा इंग्लिशमधली म्हणून मराठीत आहे. सो बटरफ्लाईज इन स्टमक आणि गुडगुड व्हायला लागतं. आणि मग ज्यावेळेला कळतं की आपल्याला गुडगुड होतं आणि आपण नाचावं असं वाटतंय कारण आपल्याला छान गाणं झालंय, त्यामुळे आपण नाचतो. एकटा असलो तरी नाचतो डायरेक्ट. बरं, आता मी ट्रिकी क्वेश्चन विचारणार आहे, कारण बॉईज 1 झाला, 2 झाला, 3 झाला. या तिन्ही फिल्मपैकी तुमचं आवडतं म्युझिक कुठल्या फिल्मचं आहे? म्युझिक तर मुलासारखं असतं, त्यामुळे तिन्ही चित्रपटांची सगळी गाणी आणि इतरही चित्रपटांची सगळी गाणी ही सारखीच आवडतात. पण मी प्रामाणिकपणे या स्टेजवर आज ट्रेलर लॉन्च आहे त्यामुळे सांगतो की बॉईज 1 आणि 2 मी ज्यावेळेला पहिला ड्राफ्ट एडिटच्या टेबलवरती बघितला होता, म्हणजे स्क्रिप्टही माहीत होतो. विशाल आणि आम्ही त्याच्या कामात इंटरफिअर करत नाही, पण तो दाखवत असतो की स्क्रिप्ट हे झालं, आता असं होणार आहे, तसं होणार आहे. पण मी अर्थात बॉईज 3चा पण एडिट ड्राफ्ट मी बघितला आहे आणि कुणाचीही शपथ, मला बॉईज 1 आणि 2 पेक्षा 3 काहीच्या काय जास्त आवडलं. म्हणजे आम्हाला वाटते की आम्हाला सुद्धा तेवढाच आवडला आहे. तू आता विचारलंस ना बाबांना की तुम्हाला आर यू नर्वस, त्यांचा कॉन्फिडन्स होता त्याच्या 10 पट जास्त माझा कॉन्फिडन्स. नॉट ॲट ऑल नर्वस. क्या बात आहे. सो ज्या गाण्याची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आणि जे गाणं मला असं थिरकायला लावतं ते आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बघूया. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते